ही माऊलीचीच ताकद आहे. त्यामुळे एकत्र न बोलता सगळी लोक इथं सगळी हजर होत्यात. एकदा निरोप दिला की सगळी लोक सगळी जाग्यावर येतात. पण इथं तुम्हाला जाती धर्म दिसणार नाही. एकत्र गुन्ह्या गोविंदानं सगळी सर्व समावेशक माणसं नसतात. पण दिंडीत गेलं की काय एक हे आहे म्हणजे देवी काय शक्ती आहे. पण त्यामुळे देवी शक्ती असल्यामुळे आपोआप माणसं पूर्ण करतात दिंडीला अडचणच येत नाही. अगदी अगदी आम्ही एका कुटुंबात राहिल्यागत आम्ही वारी करतोय. कुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय. नमस्कार, मी ऋषिकेश. तुम्ही पाहताय तरुण भारत कोल्हापूर. सध्या आळंदीसाठी आणि आषाढी वारी निमित्त एक दिंडी निघालेली आहे जी दसरा चौकात पोहोचली आहे. जाणून घ्या त्यांच्याकडून त्यांचं कसा हा पंधरवडा जाणार आहे ते सगळी माहिती जाणून घ्या. 18 गावचे लोक आहेत. नमस्कार. नमस्कार. सांगा तुमची दिंडी तुमची वारी कधीपासून सुरू झाल्या काय? ही दिंडी माळे शिरुली येथील आहे. या दिंडीचे मालक आत्माराम पाटील यांनी चालून केलेली आहे. या दिंडीला 45 वर्षे पुरी झालीत आणि बाबासाहेब दादू पाटील आणि आत्माराम तुकाराम पाटील यांनी दिंडी चालू केलेली आहे माळ्या शिरोली मधली. यामध्ये 15 गावची लोक सगळी सहभागी आहेत आणि गुन्ह्या गोविंद भक्ती मार्गाने सगळी जाईत असतात. सगळी व्यवस्थित ही दिंडी अगदी व्यवस्थित. आम्हाला कुठेही अडचण येत नाही. आमचा माऊली विश्वास असल्यामुळं माऊली आम्हाला अगदी व्यवस्थित नीतीने व्यवस्थित आणते. कुठल्या म्हणजे कोणकोणत्या गावची लोक आहेत वगैरे? आता यामध्ये माळ्या शिरोली, निगवे, तुम्हाला वडिंग, पाडळी, येवलूच पडळ, बाळीगोंडी, आपलं मुडशिंगी, गड मुडशिंगी, परत जैन्याळ, बाळीगोंड, बिवशी या अशा गावच्या दिंड्या यात सामील सगळे आहेत. मुगळी या गावच्या सगळ्या दिंड्या अशा आहेत. असं कसं एकत्र कसं आलं केलं? ही माऊलीचीच ताकद आहे. त्यामुळे एकत्र न बोलता सगळी लोक इथं सगळी हजर होत्यात. एकदा निरोप दिला की सगळी लोक सगळी जाग्यावर येतात. येणारी आमचे चुलते आत्माराम तुकाराम पाटील यांनी 1981 ला सुरुवात केली. ही एवढ्या गावची गोळावयाची कारण म्हणजे आमच्या दिंडीमध्ये जे आत्माराम तुकाराम पाटील जे पांडा चालवला त्या पांड्यामुळे लोकांचं जी एकरूपता झाली आणि ह्या आमच्या विश्वासामुळे ही लोक एवढी गोळावतात एवढ्या गावची. अजून 18 गावची आम्ही फक्त नावं सांगितल्यात. पण अजून रस्त्याला पुढे आळंदीपर्यंत जातपर्यंत अजून यात लोक आमच्या दिंडीत आतापर्यंत आमचे 300 ते 350 लोक इथून आम्ही घेऊन जातोय. इथून आळंदी ते पंढरपूर आमचा पायी चालू होतोय. आता इथून आम्ही साताऱ्यात रात्री आमची वस्ती असणार. साताऱ्यातून परत आळंदीत आणि आळंदीतून मग आमचं पायी प्रस्थान होणार 9 तारखेला. आणि इथं आम्ही प्रत्येकी जेवणाची वगैरे सोय फक्त सगळी दिंडी मार्फत केली जाते. सगळ्यांची काळजी घेणे, सगळ्या म्हणजे एकदम दिंडी बघायची असेल तर खरोखर लोकांनी यावं. डिसिप्लिन काय असते किंवा लोकांचं वागणं काय असते म्हणून आणि अतिशय चांगल्या प्रकारे दिंडी चालवण्याचा मान आम्हाला म्हणजे आमची आता 4थी 5वी पिढी आहे. आमच्या चुलत्यांच्यापासून आमच्याकडे चालत आलंय. आता ही लहान मुलं आहे ती 5व्या पिढीची मुलं. आम्हाला अभिमान वाटतोय की आमच्याकडे ही चालत आले परंपरा आणि आम्ही ते चालवतोय. आता या वारीमध्ये ज्यावेळी एखाद्या आरोग्याविषयी काही प्रॉब्लेम झाला तर कसा आहे? शासनाकडून भरपूर सुविधा आहेत आणि आम्हीच स्वतः काळजी घेतोय. पाण्याच्या वगैरे चांगली सुविधा केली जाते. जेवण वगैरे आम्ही स्वतः बनवतोय. आचारी चांगला आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही सुद्धा लोकांची काळजी घेतोय. आणि जरी एखाद्या वेळी काही प्रॉब्लेम आला तर शासनाच्या एवढ्या यंत्रणा उभ्या आहेत समोर की त्या प्रत्येक गोष्टीला माणसं हे करून घेतात. म्हणजे तिथं आजारी पडायचं काय फारसं येत नाही शासनाच्या. आणि आमची वास्कर महाराज प्रणित दिंडी आहे. शिरोली तुम्हाला टू आळंदी टू पंढरपूर हे वर्षानुवर्ष चालत आलेले आहे. 45 वर्ष आम्ही सांगतोय. पण त्याच्या आधी पण आमच्या गावातले एक जण लोखंडे बळीबुवा म्हणून लोखंडे होती. तिने त्याच्या आधी 50 वर्ष वैयक्तिक चालू केली आणि ती आमच्याकडे परंपरा चालत आली. दिंडीत येणारा अनुभव म्हणजे सर्व समाजाची लोक आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे सर्व समाजाची लोक म्हणजे आता समाजात वेगवेगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण केलं जाते. पण इथं तुम्हाला जाती धर्म दिसणार नाही. एकत्र गुन्ह्या गोविंदानं सगळी सर्व समावेशक माणसं नसतात. आणि एक तर आता तुम्ही आमच्या दिंडीत जर आत बघितला तर वयस्कर माणसं आहेत. आता लोकांना असं वाटतं की आम्ही जाऊ का नको, होईल का नाही. पण दिंडीत गेलं की काय एक हे आहे म्हणजे देवी काय शक्ती आहे. पण त्यामुळे देवी शक्ती असल्यामुळे आपोआप माणसं पूर्ण करतात दिंडीला अडचणच येत नाही. सध्या चाललेली जी दिंडी आहे आळंदी ते पंढरपूर ही आषाढी वारीची दिंडी आहे. पण ही आषाढी वारीपुरतीच मर्यादित न राहता प्रत्येक महिन्याला
आमचे चुलत भाऊ जे आहेत आत्माराम अण्णांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील आणि या दिंडीतील अजून काही वारकरी हे प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जात असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये एक कुटुंब तयार झालेलं आहे आमचं, जे 17-18 गावांमधील जे काही वारकरी आहेत हे कुटुंब तयार झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी सामील होत असतात ही वारकरी सगळे. त्यामुळं हे फक्त आळंदी आषाढी वारीपुरती मर्यादित न राहता पूर्ण वर्षभर वर्षानुवर्ष ही परंपरा आमची चाललेली आहे अशाच पद्धतीने. माझं नाव कृष्णात बापू जाधव. आम्ही कागल तालुक्यातून जेनेळमधून आलो. आता इथून आम्ही डायरेक्ट आता देऊ आळंदीला जाणार. आळंदीतून माऊलीच्या पालखीतनं सामील होऊन पंढरपूर पायी चालत पंढरपूर. आता कधी येऊन पोहोचणार तुम्ही? आता उद्या आम्ही आळंदीत पोहोचणार. 2 दिवस आळंदीत मुक्काम, तिथून पुढे मग आमचं चालू, मग पुणे, सासवड. राहणार कुठं तुम्ही? आळंदीत कुठं राहणार? आळंदीत साई मंदिरच्या पाठीमाग. आणि मग तिथून पालखीसाठी कसं निघणार आहेत ना? तिथून पालखी अगोदर निघत नाही, आम्ही अगोदर निघतोय. पालखी नंतर मागणी निघते, मग आम्ही पुण्यात आमचं मुक्काम. पालखीचं दर्शन कसं होणार तुम्हाला? वाटेला होतंय वाटेला. ज्या वेळा सकाळचा विसावा असतो त्या जागेला मुक्काम होतो. त्यावेळा तुम्ही आता कशाने निघाला, काय निघाला? आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, काय करणार? ट्रॅक्टर आहेत आमच्या दिंडी मालकांचं, त्या ट्रॅक्टर आहेत शिरोली. किती जण आहे? जवळजवळ 300-350 माणसं आहे आम्ही या दिंडीमध्ये. मग आता पायी चालणारा आळंदीतनं पुढे पायी, पंढरपूर पर्यंत पायी, आळंदीतनं पुढे पायी पायी. आणि इथनं आता पुण्यापर्यंत ट्रॅक्टर मधून जाणार. आता हे आम्ही 30 वर्ष झाली या वारीतून आहे, या दिंडीमधून. आळंदी ते पंढरपूर, देऊ आळंदी पंढरपूर दर्शन घेऊन आळंदीत आळंदीत मुक्काम. आळंदीत मुक्काम 2 दिवस होतो आणि मग तिथून पुढे मग चालायला सुरुवात करतो. तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? आम्ही आता 20-22 वर्ष झाली की. देऊ आळंदीपासून पंढरपूर पर्यंत सगळा खर्च त्यांचा. राशन वगैरे सगळे घेऊन? सगळं पुरा, भाजीपाला असू दे, राशन असू दे, सगळं असू दे, चहा पाणी नाश्ता सगळं त्या मालकांचं. तिथं काय हे नाही. अगदी आम्ही एका कुटुंबात राहिल्यागत आम्ही वारी करतोय. करू. वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय. आषाढी वारीनिमित्त शिरोली गावचे लोक आणि 18 गावचे लोक असे मिळून ही दिंडी निघालेली आहे. जवळपास 200 ते 250 लोक या दिंडीमध्ये आहेत. ही दिंडी प्रथमतः जाणार पुण्यामध्ये आणि पुण्यामधून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत ही दिंडी पायी चालत पंढरपूरहून पोहोचणार आहे. कॅमेरामन साजिद पिरजादी सोबत मी ऋषिकेश पाटील, तरुण भारत, कोल्हापूर.